नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत अंकगणित प्रिव्हियस इयर क्वेश्चन विश्लेषण. ओके, 30 एप्रिलला जी आपली कंबाईन प्रिलिम्स होऊ घातलेली आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्त्वाचं सेशन असेल. यापूर्वी आपण टॉपिक वाईज सेशन घेतलेले होते, जसं की टाईम अँड वर्क, टाईम डिस्टन्स स्पीड, कंपाऊंड इंटरेस्ट, त्याच्यानंतर पर्सेंटेज, रेशो अँड प्रपोर्शन, असे महत्त्वाचे अत्यंत महत्त्वाचे असलेले टॉपिक आपण डिस्कस केलेले होते इंडिव्हिज्युअली. एक्झॅक्टली आता जे सेशन असेल आपले इथून 3 ते 4 सेशन हे कंप्लीट अंकगणितावर जेवढेही काही प्रश्न विचारलेले असेल ते संपूर्ण प्रश्नांचे आपण 4 भाग पाडलेले आहेत आणि 4 भागापैकी आजचा हा आपला पहिला भाग असेल. ओके, इथून पुढे कंटिन्युअसली तुम्हाला 4 भाग बघायला मिळतील आणि 4ही भागामध्ये तुमचं कंप्लीट अंकगणिताचे जेवढे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन असेल त्या संपूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस तुम्हाला मिळून जातील. ओके, चला मग आपण आपल्या या सेशनला सुरुवात करूया. बघा, तुम्हाला जर माझ्याकडून गणित हा विषय शिकायचा असेल तर आपल्या ॲप्लिकेशनवर हा कोर्स उपलब्ध आहेत. राईट, आपलं हे जे ॲप्लिकेशन आहेत विदर्भ आयएस अकॅडमीचं गुगल प्ले स्टोअरला सर्च केल्यानंतर 2-3 ॲप सजेशनमध्ये येतील, त्यापैकी एज्युकेशन ट्री मीडिया हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. चला आपण आपल्या या क्वेश्चनला सुरुवात करूया. तुमची रिक्वायरमेंट होती की सर एजेस बेसिसवरचे प्रश्न घ्या. राईट, मी तर एजेस बेसिसवरचे प्रश्न हे आपल्या रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरमध्ये डिस्कस केलेले आहेत आणि काही असे जे प्रश्न आहेत जे पटीमध्ये वगैरे विचारले जातात तर ते प्रश्न आज मी तुमच्यासाठी ते या सेशनमध्ये घेऊन आलेलो आहेत. राईट, हे प्रश्न असतील आणि रिमेनिंग टॉपिकचे सुद्धा प्रश्न तुम्हाला दिसून येतील, जसं की ॲव्हरेज वगैरे जे आपले बाकी राहिलेले होते ते संपूर्ण टॉपिकचे प्रश्न आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके, चला बघा. वडील आईपेक्षा 6 वर्षांनी मोठे आहेत व आईचे आजचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहेत. तर मुलीचे आजचे वय जर 12 वर्ष असेल तर मुलीच्या जन्माच्या वेळी वडिलांचे वय काय होते? अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. वडील हे आईपेक्षा 6 वर्षांनी मोठे आहेत, आईचे आजचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहेत आणि मुलगी किती वर्षाची आहेत? मुलगी 12 वर्षाची आहेत एक्झॅक्टली आणि आईचं वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहेत एक्झॅक्टली. तर आईचे वय किती असणार? 12 × 3 = 36. 36 इयर आजचं वय कोणाचं असणार? आईचं असणार. आलं का लक्षात? आजचे वय. आणि वडिलांचं जे वय दिलेलं आहे ते वडील हे आईपेक्षा 6 वर्षांनी मोठे आहेत. आईचे आजचे वय किती आहेत? 36 वर्ष. 36 + 6 किती येणार? 42 इयर्स. सो 42 इयर्सचे कोण असणार? वडील असणार. प्रेझेंट एज वडिलांचं हे आजचं एज आहेत एक्झॅक्टली, प्रेझेंट एज. आणि आपल्याला विचारलेलं आहे मुलीच्या जन्माच्या वेळी वडिलांचं वय किती असणार? आज मुलीचं वय किती आहेत? 12 वर्ष आहेत. तर 12 वर्ष डिरेक्टली आपण याच्यामधून मायनस करणार ज्यावेळेस, कारण वडिलांचं सुद्धा आजचं वय 42 वर्ष आहेत. 42 - 12 जर करतो म्हटलं तर 30 वर्ष वडिलांचं वय असतं जेव्हा मुलगी 0 वर्षाची होती, म्हणजे ज्या वेळेला मुलीचा जन्म झालेला होता. आलं का लक्षात? सो दॅट्स मीन आन्सर ऑप्शन क्रमांक काय असणार आपलं? 1 हे आपलं उत्तर असणार. 30 इयर्स. ओके, फार सोप्या आणि सरळ पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. मुलीचं आजचं वय दिलेलं आहे 12 वर्ष. आईचं सांगितलेलं आहे तिने आईचं वय हे मुलीच्या वयाच्या तिप्पट आहेत. सो 12 × 36. राईट, सो 36 इयरचे आजचे वय आलेले आहेत आईचे. त्यानंतर वडील जे आहेत 6 वर्षांनी मोठे आहेत आईपेक्षा. आईचं वय 36 + 6 जर करतो तर 42 इयर्स आपल्याला मिळणार फादरचं प्रेझेंट एज. आणि वडिलांचं प्रेझेंट एज जर 42 इयर्स मिळालं असेल तर मुलीच्या जन्माच्या वेळी किती असणार? 42 - 12 करणार आणि जे आपले वजाबाकी येत आहेत ते किती येत आहेत? 30 इयर्स, नॉट 32, 30 इयर्स, 30 वर्ष हे वडिलांचं वय असणार. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्न जाऊया. संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहेत. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहेत. जर त्यांच्या तिघांच्या वयाची एकूण बेरीज 103 आहेत तर नितीन किती वर्षाचा आहेत असं आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे. राईट, आता आपल्याला जे रिलेशन दिलेलं आहे ते कोणाचं रिलेशन दिलेलं आहे? ते रिलेशन दिलेलं आहे संजय आणि हा किरण. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहेत एक्झॅक्टली. संजय आणि किरणचा जर रेशो जर बघतो म्हटलं तर किरण जर 1 असेल तर संजय किती असणार? 2 असणार, कारण डबल आहेत.
किरण जर 2 असेल तर संजय किती असणार? 4 असणार. किरण जर 4 असेल तर संजय किती असणार? 8 असणार. कारण आपल्याला म्हटलेलं आहे संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहेत. तर हा झाला 2:1 त्यांच्या वयाचा रेशो. आता पुढे इथे म्हटलेलं आहे संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहेत. तर मी जर सपोज आता याला मल्टिप्लायर, वय तर माहीत नाही आपल्याला, तर एक काम करूया, या रेशोला आपण मल्टिप्लायर शोधूया. जो मल्टिप्लायर असणार एक्सने या कंप्लीट रेशोला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळते आहे संजयचं आजचं वय 2x, त्याच्यानंतर किरणचं आजचं वय x. आलं का लक्षात? आणि त्यानंतर नितीनचं जे आजचं वय असणार, कारण संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहेत. संजयचं वय किती आहे? 2x + 3 मिळालं आपल्याला नितीनचं वय, राईट. आणि आता इथे आपल्याला ते म्हणत आहेत की जर त्यांच्या तिघांच्या वयांची एकूण बेरीज किती दिलेली आहेत? 103 दिलेली आहेत. आता याची जर बेरीज करतो आहेत किती येणार? 2x + x + 2x + 3. एक्झॅक्टली (2x + 3) = 103. ठीक आहे, 103 हे आजचं वय आहेत. तर व्हेरिएबल्सची आपण बेरीज करणार आणि जी व्हॅल्यूज आहेत ती व्हॅल्यूज ॲज इट इज ठेवणार. 2x + x + 2x दॅट्स मीन 5x. 5x + 3 = 103. 103 हा 3 इकडे व्हॅल्यू आहेत, त्याला तिकडे आपण घेऊन जाणार. व्हॅल्यू एका साईडला ठेवणार. 5x = 103 - 3 100. आणि हिअर x = 100/5 म्हणजेच किती आली आहे एक्सची व्हॅल्यू? एक्सची व्हॅल्यू आलेली आहेत 20. आणि आपल्याला विचारलं काय आहेत? आपल्याला विचारलेलं आहे तर नितीन किती वर्षाचा होता. आता जेव्हा तुम्हाला एवढं इक्वेशन, बाकीचं हे सर्व करण्याची काही गरज नाही आहे, हे तुमच्या माइंडमध्ये कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजेत आणि करायला पाहिजेत. कारण की ह्या सर्व गोष्टी पेपरवर जर लिहितो म्हटलं, आपण प्रत्यक्षात लिहितो म्हटलं तर तिथे आपला टाईम कन्झम्पशन खूप होईल. तर याचं जर कॅल्क्युलेशन आपण माइंडमध्येच केलेलं 2x + x + 2x दॅट्स मीन 5x. 5x + 3 तिकडे घेऊन गेल्यानंतर आपल्याला कळून येते की 100 तिथं बाकी आहेत. एक्झॅक्टली. सो 100 जर 5x = जर 100 असेल तर x = किती येणार? 20 येणार. कारण 100 / 5, राईट. x = जर 20 येत असेल, तुमचं हे जे प्रॉब्लेम आहेत हे 20 सेकंदमध्येच कंप्लीट होऊन जाईल. फार काही याला वेळ लागत नाही. जस्ट हे काही पोरांना काय लागतं की पूर्ण सखोल पद्धतीने त्यांना प्रत्येक ईच अँड एव्हरी स्टेप लिहून पाहिजे, त्याच्यासाठी हे लिहून देतो आहेत. अदरवाईज लिहिण्याची काही गरज नाही आहेत, राईट. नितीनचं एज काढायला सांगितलेले आहेत आपल्याला. सो 20 एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहेत? 20 आलेली आहे. 2 × 20 + 3 किती येणार? 43 इयर्सचा कोण असणार? नितीन असणार. एक्झॅक्टली. आन्सर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार. किरण 20 वर्षाचा तर संजय 40 वर्षाचा. आलं का लक्षात? ठीक आहे. खूप काही असं अवघड वगैरे नाही आहेत, फार सोपे आणि सरळ पद्धतीनं हे लिहिलेलं आहेत. फक्त हे एवढं लक्षात यायला पाहिजेत, बस. याच्यावरच संपूर्ण प्रॉब्लेम आहेत हे. ठीक आहे, चल नेक्स्ट प्रॉब्लेमला जाऊया. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. मुलीचे वय 16 वर्ष आहे आणि मुलगी ही आईवडिलांच्या लग्नानंतर 1 वर्षांनी जन्मलेली आहे. जर आईवडिलांच्या वयाची बेरीज आणि लग्नाच्या वर्षांची बेरीज 116 आहेत, तर आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा 3 वर्षांनी कमी असेल तर वडिलांचे वय किती आहेत? जेव्हा अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे तर प्रत्येकाला कोरिलेटेड करत चालायचं इथे. ठीक आहे. मुलीचे वय 16 वर्ष दिलेलं आहेत आणि मुलगी ही आईवडिलांच्या लग्नानंतर 1 वर्षांनी जन्मलेली आहे. तर आईवडिलांच्या लग्नाला किती वर्ष झालेली असणार? 16 + 1 17 इयर्स झालेले असणार. एक्झॅक्टली. लग्नाला किती वर्ष झालेले असणार? 17 वर्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर आईवडिलांच्या वयाची बेरीज, आई प्लस वडील यांच्या वयाची बेरीज आणि प्लस लग्नाचे वर्ष = बेरीज आणि लग्नाच्या वर्षाची बेरीज हे किती आहेत? 116 दिलेली आहेत आपल्याला. बरोबर आहेत. आता आई आणि वडील आणि लग्नाचे जे वर्ष आहेत ते किती झालेले आहेत? टोटल 17 इयर्स आहेत. = 116. ठीक आहे. आई आणि वडील = 116 - 17. बरोबर आहेत. तर आई आणि वडिलांच्या वयाची बेरीज किती असणार? आई आणि वडिलांच्या वयाची बेरीज असणार 90 इयर्स. कारण 116 - 17 जर करतो तर आपल्याला किती मिळतात? 90 इयर्स, 99 इयर्स. ओके, 99 वर्ष मिळणार. आणि आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात येत असेल की आई आणि वडिलांच्या वयापेक्षा आई वडिलांच्या वयापेक्षा 3 वर्षांनी कमी असेल. एक्झॅक्टली 3 वर्षांनी आई वडिलांपेक्षा लहान आहेत. तर डिरेक्टली
99 मायनस 3 करा म्हणजेच किती मिळणार 96. आता 96 आई आणि वडील दोन लोक आहेत एक्झॅक्टली डिवायडेड बाय 2 करणार किती येणार 48 इयर्स एक्झॅक्टली 48 इयर्स 48 प्लस 48 आला इक्वल आलेलं आहेत. आता मोठं कोण आहेत वडील आहेत ठीक आहे प्लस 3 करणार इथून जे वेळेस आपण मायनस केलेले होते तेच इथे प्लस करून द्यायचे किती येणार 51 इयर्स एक्झॅक्टली. सो वडिलांचं वय किती असणार 51 वर्ष. फार सोपं आणि सरळ आहे खूप काही याच्यामध्ये अवघड वगैरे नाही आहेत. आता मुद्दा हा येत होता की 1 वर्षांनी जन्मलेली आहेत आणि आई वडिलांचं वय प्लस लग्नाचं वर्ष किती झालेले होते ते दिलेले होते आपल्याला 116 लग्नाला 17 वर्ष झालेले आहेत 116 मायनस 17 केलेले आहेत आपल्याला किती मिळणार मग आई आणि वडिलांच्या वयाची बेरीज 99 वर्ष मिळणार बरोबर आहेत. 99 वर्ष जर आई आणि वडिलांच्या वयाची बेरीज आहेत आणि आई ही वडिलांपेक्षा 3 वर्षांनी लहान आहेत एक्झॅक्टली तर आपल्याला त्या टोटलमधून बेरीजेमधून 3 मायनस करायचे आणि दोन्ही व्हॅल्यू आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायच्या. इक्वली डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर किती येणार 48 आणि 48 वरून 3 मायनस केलेले होते म्हणून इक्वलच्या याच्यामध्ये म्हणून जे आपलं दोन्ही ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत 48 आणि 48 त्याच्या एका संख्येमध्ये 3 ॲड करून द्यायचे म्हणजेच काय मिळणार आपल्याला वडिलांचं वय 51 इयर्स. हे का बरं प्लस करतो आहेत कारण बेरजेमधून आपण मायनस केलेले आहेत म्हणून आपण इकडे प्लस करणार. आलं का लक्षात फार सोपं आणि सरळ आहेत बस जस्ट लॉजिक अप्लाय करणं गरजेचं आहे ठीक आहे आणि ते प्रत्येकाच्या लेवलनुसार ते लॉजिक अप्लाय होतात. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला इथे पूर्ण सखोल पद्धतीने डिस्कस करून दिलेली आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहेत त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 आहेत. सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि फार सोपा आणि सरळ आहे ठीक आहे. आपल्याला काय दिलेला आहे तो 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष दिलेली आहेत आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे ॲव्हरेज इक्वल टू सम ऑफ ऑब्झर्वेशन बरोबर आहेत डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन ठीक आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या ॲव्हरेजच्या संदर्भातली गोष्ट ही माहिती आहेत की एकूण संख्यांची बेरीज भागाकारामध्ये एकूण असलेल्या संख्या. आता इथे 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी किती दिलेली आहेत आपल्याला 60 वर्ष दिलेली आहेत आणि इथे लिहितो मी एकूण व्यक्तींच्या वयाची बेरीज डिवायडेड बाय एकूण व्यक्ती किती आहेत 3 आहेत. इथे भागाकारामध्ये असलेला 3 इकडे लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर कशामध्ये जाणार गुणाकारामध्ये जाणार आणि गुणाकारामध्ये गेल्यानंतर 60 गुणेला 3 म्हणजेच किती येणार 180 आणि 180 काय आहेत हे 180 बेरीज आहेत तीनही व्यक्तींच्या वयाची व्यक्तींच्या वयाची. आलं का लक्षात व्यक्तींच्या वयाची ही 180 बेरीज दिलेली आहेत आपली जी आलेली आहेत ठीक आहे. ओके चला चालेल. त्याच्यानंतर 180 जर बेरीज असेल आणि आपल्याला रेशो काय दिलेला आहे 2:3:4 म्हणजे जर रेशोची जर बेरीज करतो आहेत 2:3:4 4 आणि 3 7 आणि 2 9 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहेत आपल्याला 180 दिलेली आहेत. म्हणजे या 9ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 180 मिळणार आपल्याला 20नी. नाही कळत असेल तर 180 डिवायडेड बाय 9 करणार 9 2 18. सो 9चा मल्टिप्लायर जो मिळतो आहे तो आहे आपल्याला 20. 20 गुणेला जेव्हा 9 करणार आपल्याला तेव्हा आपल्याला 180 मिळणार म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू किती आलेली आहे 20 आलेली आहे. जो मल्टिप्लायर आपण फाइंड आउट केलेला आहे तो किती आहे तो 20 आहे. आणि आता आपल्याला विचारलेलं आहे सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती आहेत. सर्वात तरुण जो असेल ज्याची व्हॅल्यू छोटी असणार तो सर्वात तरुण ज्याची रेशोची व्हॅल्यू मोठी असणार तो सर्वात वयस्कर. आणि या दोघांमध्ये आपल्याला काय दिसून येत आहेत या दोघांमध्ये जो डिफरन्स दिसून येतो आहे तो किती युनिटचा दिसून येत आहे 2 युनिटचा. म्हणजेच काय सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तीमधील फरक म्हणून जो मल्टिप्लायर किती आलेला होता आपला 20नी याला सुद्धा मल्टिप्लाय करणार 20 2 40 म्हणजे त्या सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती असणार 40 वर्षाचा असणार. काही गरज नाही आहे याची प्रत्येकाची व्हॅल्यू काढण्यासाठी काहीही गरज नाही आहे ठीक आहे. जर तुम्हाला जर काढायची असेल तर यालाही मल्टिप्लाइड बाय 20 करणार यालाही मल्टिप्लाइड बाय 20 करणार आणि यालाही मल्टिप्लाइड बाय 20 करणार. सर्वात तरुण व्यक्तीचं वय किती असणार 40 वर्ष आणि सर्वात वयस्कर व्यक्तीचं वय किती असणार 80.
या दोघांमधील फरक किती आहेत 40 इयर्स, जे आपलं आन्सर आहेत. तर जो मधला व्यक्ती आहे त्याचं वय किती असणार 60 इयर्स. ठीक आहे, फार सोपा आणि सरळ आहे, खूप काही असं अवघड वगैरे नाही आहे. हे जे प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम हार्डली 10 सेकंदात सॉल्व्ह होणारे आहेत. 10 ते ॲटमॅक्स 15 सेकंद, फार काही असं वेळ घेत नाहीत. ठीक आहे, फक्त तुम्हाला याच्या मागची कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. तिथं प्रॉब्लेम माइंडमध्येच कॅल्क्युलेट होऊन जाते. तिन्ही व्यक्तींच्या वयाची बेरीज 180 आहेत. रेशिओमध्ये त्यांचं वय विभागल्या गेलेलं आहे 2:3:4. रेशोची जर बेरीज करतो तर आपल्याला मिळतात 9 युनिट. 9 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहेत 180 एक्झॅक्टली. तर एका युनिटची व्हॅल्यू किती असणार 20. एका युनिटची व्हॅल्यू जर 20 असणार तर या दोघांमध्ये कितीची गॅप आहे 2 युनिटची. म्हणून या 2ला सुद्धा 20ने मल्टिप्लाय करणार आणि जो गॅप दिसून येतो, जो फरक दिसून येतो आहे सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण व्यक्तीच्या वयातील, तो आहे 40 इयर्सचा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 5 संख्यांची सरासरी 25 आहेत. जर त्यांच्यातील 4 संख्या 30, 29, 25 व 20 असतील तर त्यांच्यातील 3 मोठ्या संख्यांची सरासरी आपल्याला इथे विचारलेली आहेत. आता सरासरी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सरासरीचं काय, सरासरी आपण कशाला म्हणतो, ॲव्हरेज इक्वल टू सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ठीक आहे, या सर्व गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत मागील क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, आता जो ॲव्हरेज दिलेला आहे 5 संख्यांची सरासरी किती दिलेली आहेत 25 दिलेली आहेत. आणि 25 जर सरासरी दिलेली असेल, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती सांगितलेले आहेत त्यांनी 5 सांगितलेले आहेत. म्हणून 25 गुणिले जर 5 करतो आहे तर आपल्याला किती मिळत आहेत तिथे 125. 5ही ऑब्झर्वेशनची जर 5ही संख्यांची जी बेरीज असणार ती किती असणार ते 125 असणार. ठीक आहे, तर बेरीजच्या संदर्भ कशासाठी घेतोय आपण, कारण इथे ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत. 5वी संख्या आपल्याला माहिती नाही आहे. ती 5वी संख्या जर माहिती झाली, ठीक आहे, सपोज आता ती माहिती करण्याची गरज काय आहे, कारण ती संख्या या 30 पेक्षा मोठी असू शकते, 29 पेक्षा मोठी असू शकते किंवा 25 पेक्षा मोठी असू शकते. इथे जर आपल्याला सर्वात मोठ्या ज्या 3 संख्या दिसतो आहेत त्या 30, 29 आणि 25 दिसत आहेत. होऊ शकते 5वी संख्या सुद्धा मोठी असू शकते. तर त्या दृष्टीने आपण हे 5वी संख्या आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. सो 125 हे 5 संख्यांची बेरीज आहेत. एक्झॅक्टली 125 जे आहेत ही 5 संख्यांची बेरीज आहेत. आणि ज्या संख्या आहेत आपल्याकडे 4 त्या किती आहेत 30, 29, 25 आणि 20 यांची जर बेरीज करतो आहेत 20, 25, 45 प्लस 30 75, 75 प्लस 19 किती येणार 104 येणार. आणि 104 जर याच्यामधून मायनस करतो आहेत तर ती जी व्हॅल्यू मिळत आहेत 5वी जी संख्या आहे ती किती आहेत ते 21 आहेत. म्हणून इथे जर मी 21 जर पुट करतो आहेत आणि 30, 29, 25, 20 आणि 21 यापैकी 3 सर्वात मोठ्या संख्या कुठल्या आहेत, तर सर्वात मोठ्या 3 संख्या दिसत आहेत आपल्याला 30, 29 आणि 25. ठीक आहे, तर यांचं काय करायचं आहे आपल्याला, यांचं ॲव्हरेज काढायचं आहे. तर आपल्याला त्यांची बेरीज करावी लागणार. एक्झॅक्टली सम ऑफ ऑब्झर्वेशन आणि डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. टोटल नंबर किती आहेत ते 3 आहेत, कारण 3चाच आपल्याला ॲव्हरेज काढायचा आहे. आला का लक्षात. ठीक आहे, चला 30 प्लस 25 30 प्लस 25 किती झालेलं आहे 55. 55 प्लस 29, ठीक आहे, 55 प्लस 29 किती आहे 9 5 14 84. 84 हे 3 नंबरची बेरीज आहेत. तर त्यांचं ॲव्हरेज किती असणार 84 डिवायडेड बाय 3 किती येणार 3 2 6 3 8 24. सो 28. पर्याय क्रमांक 4 काय असणार आपलं उत्तर असणार. तर त्यांचा ॲव्हरेज किती असणार 3 मोठ्या संख्येचा, तर तो असेल 28. ओके, ठीक आहे, चालेल. बघा, पवन एक काम पूर्ण करण्यास 12 दिवस लावतो तर तेच काम जीवन 6 दिवसात पूर्ण करतो. तर मग दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आय थिंक हा प्रश्न आपण टाइम अँड वर्क या लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. ते लेक्चरसुद्धा यूट्यूबला आहेत, कारण आपण जे महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ते पूर्ण इंडिव्हिज्युअली टॉपिक आपण डिस्कस केलेला आहे. त्यामध्ये टोटली प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस घेतलेला आहे. ज्याला कन्सेप्ट माहिती नव्हती सुरुवातीला कन्सेप्ट शिकवलेली आहे, त्यानंतर त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहेत. ते तेवढं बघून घ्या. ठीक आहे, ज्याचं वीक असेल टाइम अँड वर्क त्यांनी ते अवश्य बघावं. ओके, बघा, पवन
पवन एक काम पूर्ण करण्यास 12 दिवस लावतो आणि तेच काम जीवन पूर्ण करण्यास 6 दिवस लावतो. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? 12 आणि 6चा लसावी घ्यायचा. लसावी काय असतो? टोटल वर्क. म्हणजेच काय, झाडं लावण्याचं आपण काम दिलेलं आहे पवन आणि जीवनला. तर पवन एक काम तेच काम 12 दिवसात तेच झाडं 12 दिवसात लावतो आहेत आणि जीवन तेच झाडं 6 दिवसात लावतो आहे. आपल्याला टोटल वर्क तर माहिती नाही आहे, तर टोटल वर्क कसं कन्सिडर करावं लागेल? जे 12च्याही पाड्यामध्ये आहेत अशी संख्या कन्सिडर करावी लागेल जी 12च्याही पाड्यामध्ये आहे आणि 6च्याही पाड्यामध्ये आहेत, राईट. परंतु ती छोटी असावी. ठीक आहे. मग छोटी कुठली आहेत? 12 आणि 6च्या पाड्यामध्ये असलेली 12, राईट. 12 काय असणार? हे आपलं टोटल वर्क असणार. सो तर 12 झाडं 12 दिवसात पवन लावतो, तर त्याची इफिशियन्सी किती असणार? एका दिवशी तो किती झाडं लागवड करतो आहे पवन? तर तो एका दिवशी 1 झाड लागवड करतो आहे. तर जीवन एका दिवशी 12 / 6 करणार, तर किती येणार आपल्याला? 2 झाडं जीवनची इफिशियन्सी मिळणार. एक्झॅक्टली 2 झाडं प्रत्येक दिवसाची, एका दिवशी तो 2 झाडं लावतो आहेत. म्हणजेच काय? इफिशियन्सी, कार्यक्षमता. त्याच्यामध्ये कार्यक्षमता खूप मोठा रोल प्ले करत आहेत. कशामध्ये? टाईम अँड वर्क आणि पाईप अँड सिस्टममध्ये. टाईम अँड वर्क डिस्कस केलेलं आहे. पाईप अँड सिस्टमचं आय थिंक लेक्चर बाकी आहे. ठीक आहे. ते आपण जेव्हा राज्यसेवा राहील त्या सेशनमध्ये डिस्कस करून टाकूया. आता यांनी काय म्हटलेलं आहे? जर दोघेही मिळून, दोघांनाही ते काम करायला लावतो आहेत, तर दोघे मिळून ते काम एका दिवसात दोघांनाही काम दिलेलं आहे, दोघंही काम करायला लागलेलं आहे. तर एका दिवसात किती झाडं लागवड होत आहेत? 3 झाडं लागवड होत आहेत. 2 + 1 = 3. तर 2 + 1 = 3. एका दिवशी जर 3 झाडं होत असेल तर 12 झाडं लावायला किती दिवस लागणार? 12 / 3 किती दिवस लागणार? 4 डेज. 4 डेजमध्ये ते झाडं लागवड करून कंप्लीट होणार, राईट. आन्सर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार. बघा 4 आन्सर आलेला आहेत. ठीक आहे. 4 ही आपली व्हॅल्यू आहेत, परंतु पर्याय किती दिलेला आहे? 1 नंबरवर दिलेला आहे. घाईघाईमध्ये आपण आन्सर ऑप्शन 4 क्लिक करून मोकळं होऊन जातो. नंतर लक्षात येते की यार त्याचं आपल्याला जे ऑप्शन दिलेलं आहे ते पर्याय क्रमांक 1 वर 4 ही व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे. ते नंतर लक्षात येऊन जातं जेव्हा आपण क्लिक करतोय. ओके. एनिवे डेटा इंटरप्रिटेशन अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला रिसेंटली आता जेवढ्या काही आता 2-3 एक्झाम झालेल्या आहेत आपल्या कंबाईनच्या, त्या परीक्षेमध्ये DI वर प्रश्न विचारण्यात आलेला आहेत आणि अतिशय सोपे प्रश्न असतात DI वरचे. ठीक आहे. त्यापैकीच हा एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. बघा काय म्हटलेलं आहे? खालील आलेखावरून 2006 ते 2010 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी वाढले? अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला इथे इयर दिलेले आहेत आणि इकडे उत्पादन दिलेले आहेत. एक्झॅक्टली. ठीक आहे. 2006ला उत्पादन किती होतं? 200 युनिट होतं, राईट. आणि 2010ला जे उत्पादन किती होतं? ते 1000 होतं. कितीनी वाढलेलं आहेत? 800 युनिटनी वाढलेलं आहेत. 800 + 200 बरोबर आहेत. दॅट्स मीन 1000. म्हणजे उत्पादन किती युनिटनी वाढलेलं आहेत? 800 युनिटनी वाढलेलं आहे, राईट. आपल्याला कम्पेअर करायचं की ते किती टक्क्यांनी वाढलेलं आहे. एक्झॅक्टली. म्हणजेच 800 हे 200च्या किती टक्के आहेत? दॅट्स इट. ठीक आहे. ज्याच्याशी कम्पॅरिझन होत आहे तो बेसला येणार आणि ज्याचं कम्पॅरिझन होत आहे तो अंशामध्ये जाणार, न्यूमरेटरमध्ये जाणार. आणि ज्याच्याशी कम्पॅरिझन होत आहे तो डिनोमिनेटरमध्ये येणार. ज्याचं कम्पॅरिझन होत आहे तो न्यूमरेटरमध्ये जाणार. 800 / 200. ठीक आहे. पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी मल्टिप्लाइड बाय 100 करतो आहेत आपण. ओके. 2 0 गेले, 2 0 गेले, 2 चौक 8. सो 400 टक्क्यांनी काय झालेलं आहे? प्रोडक्शन मध्ये वाढ दिसून आलेली आहे. आलं का लक्षात? आन्सर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. खूप सोपे आणि सरळ असतात. जनरली डेटा इंटरप्रिटेशनचे जे प्रश्न आहेत ते 3 टॉपिकवर असतात. एक ॲव्हरेज, त्याच्यानंतर पर्सेंटेज आणि दुसरा आहे रेशिओ, तिसरा रेशिओ, पर्सेंटेज आणि ॲव्हरेज हे ज्याचे 3ही चॅप्टर चांगले असेल त्याचा डेटा इंटरप्रिटेशनचा प्रश्न 100% त्याला तिथे मार्क्स मिळणार. ठीक आहे. अगदी कमी वेळात तो तुमचा प्रश्नसुद्धा सॉल्व्ह होणार, कारण रेशिओची मेथड अप्लाय करून तुम्हाला या सर्व गोष्टी इझिली सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे. पर्सेंटेज ज्याचं चांगला आहे त्याला पर्सेंटेजचे प्रॉब्लेमसुद्धा चांगल्याने सॉल्व्ह करता येणार. त्याच्यानंतर ॲव्हरेज ज्याचं चांगलं आहे त्याचेही आपले डेटा इंटरप्रिटेशनवरचे प्रश्न सुटून जातात इझिली. ठीक आहे. म्हणजे सोडवल्या जातात त्याच्याकडून. ओके. चला, त्याच्यामुळे थोडंसं लक्ष द्यायचं आणि DI करून घ्यायचं. आणि 3ही चॅप्टर आपण डिस्कस केलेले आहेत एक्सेप्ट ॲव्हरेज. पर्सेंटेज घेतलेले आहेत, रेशिओ घेतलेला आहेत, ॲव्हरेज राहिलेला आहेत. ॲव्हरेज आपण डिस्कस करून टाकूया. ठीक आहे. काही इश्यू नाही. 9च्या पटीत येणाऱ्या पहिल्या 5 संख्यांची सरासरी आपल्याला काढायला सांगितली आहे आणि अतिशय सोपे आहेत. बिलकुल डोळे बंद करून तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये जी 9च्या पटीत नसलेली संख्या कुठलेली आहेत?
हे 28, 30 आणि हे 20, तर हे इथंच एलिमिनेट झाले. सो पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असतं. दॅट्स इट यार, नथिंग एल्स. कारण 5 संख्यांची सरासरी म्हटलेल्या आहेत ना, आणि 9च्या पटीतली विचारलेली आहेत. सो दॅट्स मीन कशी असणार, ते क्रमागत असणार. एक्झॅक्टली क्रमागत असणार, बरोबर आहेत. आता 9च्या पटीत कोण कोण आहे? 2 आहे. 9, 18, 27, 36 आणि 45. राईट, पहिल्या 5 अंकांची म्हटलेल्या आहेत ना, म्हणून आपण पहिल्या 5 अंक घेतलेले आहेत. 9, 18, 27, 36 आणि 45. आणि जो मधला नंबर दिसतो आहे 27, तोच काय असणार त्याचा ॲव्हरेज. ठीक आहे, आता हे ॲव्हरेजच्या याच्यामध्ये डिस्कस करणार. आता नसेल कळत तर याची बेरीज. ॲव्हरेज म्हणजेच काय? सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. राईट, आता याची जर बेरीज करतो आहेत आणि डिवायडेड बाय 5 करतो आहे तर आपल्याला 27च मिळणार. दॅट्स इट. ठीक आहे, चालेल. आणि इन केस तुम्हाला जर चारच नंबर दिलेले आहेत, म्हणजे जसं की 28, 27 आणि 36 दिलेले आहेत, तर याची जर ॲव्हरेज जर तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं असणार, तर या दोघांमधली जी मिड व्हॅल्यू असेल त्याची तुम्हाला बेरीज हे करावी लागेल. ती येणार 22.5. 22.5 काय असणार? याचा ॲव्हरेज असणार. सोपं आहे आणि सरळ आहे. चालेल, नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. 2 वृक्ष लागवडीतील अंतर 3.5 मीटर इतके असल्यास 140 मीटर लांबीच्या रस्त्यावर एकूण किती वृक्ष लावावी लागतील? ठीक आहे, आता 140 मीटर लांबीचा तो रस्ता आहे आणि 2 वृक्षांमधील अंतर किती दिलेलं आहेत आपल्याला? 3.5 मीटर दिलेलं आहे. राईट, हा आपला असा रस्ता आहे एक्झॅक्टली 140 मीटरचा. जेव्हा आपण आता ह्या रस्त्याची गणना कुठून होईल, त्याचं कॅल्क्युलेशन मेजरमेंट कुठून होईल? राईट, ती मेजरमेंट होईल आपल्या जिथं आपण पहिलं झाड लागवड करू इथून हे 140 मीटर. एक्झॅक्टली इथून 140 मीटर. मग सोपं आहे आणि सरळ आहे. आता 2 वृक्षांमधील जे अंतर दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे? 3.5 मीटरचं अंतर आहे आणि 140 मीटर लांबीचा तो रस्ता आहे. राईट, ठीक आहे. अशा केसमध्ये काय करायचं? 140, 3.5ला मी 7/2 लिहू शकतो का? लिहू शकतो. कारण 7/2 आणि 3.5 दोन्ही याचा अर्थ एकच तर आहे. ठीक आहे, 7/2 करा तुम्ही, 7 भागाकारामध्ये 2 लिहा, तर त्याचा अर्थ काय येतो? 3.5च येतोय ना. कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला सोपं होऊन जाते. 7/2 140 मीटरचा रस्ता आहे, 2 झाडामधील अंतर 3.5 मीटर आहेत. राईट, आणि याच्यामध्ये आपल्याला +1, कारण याचं जे मेजरमेंट होईल ते पहिल्या झाडापासून होईल, म्हणून आपल्याला इथे +1 घ्यावं लागेल. राईट, आता याचं कॅल्क्युलेशन करतो आहेत म्हटलं तर 140 गुणिले 2 भागाकारामध्ये 7, हा 2 अंशामध्ये जाणार आणि अंशामध्ये गेल्यानंतर तो कशामध्ये होणार? मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार. एक्झॅक्टली 7 दुनी 14, 20 दुनी 40, 40 + 1 41. सो 41 झाडांची लागवड तिथे आपल्याला करावी लागतील. येस, पर्याय क्रमांक 4 हे आपलं आन्सर असेल. फार सोपं आहे आणि सरळ आहे, खूप केस अवघड वगैरे नाही आहे. जस्ट ते एक आर्ट आहे, तुम्हाला कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं सोपं जात आहेत आणि ते सोपं करण्यासाठी या सर्व गोष्टी अवलंबाव्या लागतात. ठीक आहे, बघा. नीरजने सायकल घेण्यासाठी बँकेकडून 6,000 रुपयाचे कर्ज घेतले व ते 3 वर्षानंतर 9,240 रुपये परत करून कर्जमुक्त झाला, तर त्या कर्जाचा दर शेकडा सरळ व्याजाचा दर किती असेल असं आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे. जे 9,240 रुपये जे परत केलेले आहेत त्यामध्ये काय काय परत केलेले आहेत त्यांनी? इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. एक्झॅक्टली ठीक आहे, 9,240 काय ती अमाऊंट आहेत. एक्झॅक्टली अमाऊंट ऑफ ₹9,240. ठीक आहे, जी अमाऊंट दिलेली आहेत या अमाऊंटमध्ये कोण कोण येतो? या अमाऊंटमध्ये येतो आहेत प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. ठीक आहे, मुद्दल अधिक व्याज बरोबर अमाऊंट. ठीक आहे, चला अशा पद्धतीची ही गोष्ट आहे. आता जे प्रिन्सिपल आहेत ते किती आहेत? 6,000 रुपये आणि जे अमाऊंट आहेत ते किती आहेत? 9,240. मग त्याच्यामध्ये नेमकं व्याज किती आहेत? निव्वळ व्याज किती आहेत? 9,240 वजा 6,000 जर करतो आहेत तर ते 3240 हे काय मिळणार आपल्याला? व्याज मिळणार. जे व्याज आलेलं आहे 3240. एक्झॅक्टली. आणि सरळ व्याजामध्ये व्याज कसं असते? इक्वल असते.
त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात का? नाही, कारण मुद्दलमध्ये जर चेंजेस नसेल होत तर व्याजामध्ये काय बदल होणार? नाही होणार बदल. कशाच्या बाबतीत? सरळ व्याजाच्या बाबतीत. परंतु चक्रवाढ व्याजाच्या बाबतीत चेंज होणार. राईट, ठीक आहे. तर 3240 हे 3 वर्षाचं व्याज आहे, तर एका वर्षाचं व्याज किती असणार? सो 3240 डिवायडेड बाय 3 करणार म्हणजे आपल्याला एका वर्षाचं व्याज मिळणार, कारण व्याज हे इक्वल असतं. ठीक आहे, प्रत्येक वर्षाला व्याज कसं असणार? सारखं असणार. ठीक आहे, म्हणून जर याचं जर हे करतो डिवायडेड बाय 3 जर करतो आहे तर एका वर्षाचं व्याज मिळून येणार 3 8 24. सो 1080 रुपये एका वर्षासाठीच व्याज आलेलं आहेत आपल्याला. तर 1080 हे 6000च्या किती पर्सेंट आहे? दॅट्स इट. ठीक आहे, 1080 हे 6000च्या किती पर्सेंट आहेत? पर्सेंटेजसाठी मल्टिप्लाइड बाय आपण 100 घेतो आहे. 2 शून्य गेले, 2 शून्य, 1 शून्य इथे गेला, किती येणार? 18 108. 18% काय असणार आपला? रेट ऑफ इंटरेस्ट. 18% काय असणार आपला? रेट ऑफ इंटरेस्ट. यस, पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. सोपा आहे आणि सरळ आहे, खूप काही अवघड वगैरे नाही आहेत. जस्ट तुम्हाला एक इथे लॉजिक लावायचं होतं की नेमकी जी अमाऊंट आहेत या अमाऊंटमध्ये काय काय ॲड असतं? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट ॲड असतं. आणि प्रिन्सिपल तुम्हाला दिलेलं आहे 6000 रुपये प्रिन्सिपल असेल. 6000 डिडक्ट केले आपण त्याच्यामधून तर 3240 काय मिळालं आपल्याला? इंटरेस्ट मिळालं आहे, व्याज मिळालेलं आहे. आणि व्याज हे 3 वर्षाचं आहे. व्याज किती वर्षाचं आहे? 3 वर्षाचं आहे. एका वर्षाचं व्याज किती असणार? सरळ व्याजच्या बाबतीत आपल्याला हा प्रश्न दिसून येत आहे. म्हणून काय केलं आपण? 3240 डिवायडेड बाय 3 केलेलं आहे आणि एका वर्षाचं व्याज मिळालेलं आपल्याला 1080. तर 1080 हे 6000च्या किती पर्सेंट आहे? दॅट्स इट. काय मिळणार आपल्याला? रेट ऑफ इंटरेस्ट. ओके, नेक्स्ट प्रश्न. एका महाविद्यालयात एकूण 600 विद्यार्थी आहेत. प्रत्येकास एकतर इंग्रजी किंवा हिंदी किंवा दोन्ही विषय दिलेले आहेत. ठीक आहे, जर 75% विद्यार्थी इंग्रजी, 45% विद्यार्थ्यांना हिंदी विषय दिला असेल तर दोन्ही विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला इथे निवडायची आहे. हा क्वेश्चन वेन डायग्राम थ्रू सुद्धा सॉल्व्ह करू शकतो आणि जस्ट लॉजिक थ्रू. याला सेट थिअरीचे प्रॉब्लेम म्हणतात. आणि हा जो प्रकार आहे हा तुम्हाला मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट आहे त्या एक्झाममध्ये तुम्हाला दिसून येईल आणि बँकिंगच्या एक्झाममध्ये दिसून येईल. परंतु त्याची हा जो प्रश्न आहे हा अगदी बेसिक असलेला प्रश्न आहे. ठीक आहे, चला बघूया आपण इथे. आणि सेट थिअरीच्या माध्यमातून बरं वेन डायग्रामच्या माध्यमातून तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगतो आहे. हा आहेत इंग्लिशच्या बाबतीत, त्याच्यानंतर हा आहेत आपला हिंदी. ठीक आहे, आणि जे दोन्ही मिळून आहेत, कारण दोन्ही विषय दिलेले आहेत काही विद्यार्थ्यांनी पूर्ण इंग्लिश घेतलेलं आहेत, काही विद्यार्थ्यांनी केवळ इंग्लिश, काही विद्यार्थ्यांनी केवळ हिंदी, तर काही विद्यार्थ्यांनी दोन्ही हिंदी आणि इंग्लिश दोन्ही विषय घेतलेले आहेत. तर 75% विद्यार्थी आपल्याला असे दिसून येत आहेत की ज्यांनी इंग्रजी हा विषय घेतलेला आहे आणि 45% असे विद्यार्थी दिसत आहेत ज्यांनी हिंदी हा विषय घेतलेला आहे. राईट, हिंदी हा विषय घेतलेला आहे. जेव्हा टक्केवारी असतं त्या केसमध्ये 100% हा काय असणार? आपला आयडियल व्हॅल्यू असणार. 100% आपली आयडियल व्हॅल्यू असणार. आणि 100% काय आहेत? 600 विद्यार्थी हे किती आहेत? 100% आहेत. एक्झॅक्टली 600 विद्यार्थी किती आहेत? हे 100%. तर इथे जे तुम्ही डिरेक्टली पर्सेंटेज थ्रूही काढू शकता. आता 75% इंग्रजीचे सांगितलेले तर त्याचे 75% काढणार, त्याच्यानंतर हिंदीचे 45% सांगितले तर हिंदीचे 45% काढणार. वेळ खूप जाणार याच्यामध्ये. आपल्याला वेळ घालवायचा नाही आहेत. आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहेत की हे किती टक्के विद्यार्थी आहेत की जे दोन्ही विषय घेतलेले आहेत. एक्झॅक्टली. आणि आपल्यासाठी आयडियल व्हॅल्यू किती आहेत? 100%. कारण 100% आपल्याला 600 विद्यार्थी दिलेले आहेत. एकूण क्लासमध्ये 600 विद्यार्थी आहेत. 600 विद्यार्थीच म्हणजे किती असणार? 100%. 100%च्या बाहेर काही जाणार का? नाही. ठीक आहे, आता यांची जर बेरीज करतो आहेत म्हटलं 75% आणि 45% किती दिसत आहेत आपल्याला? 5 आणि 5 10चा 0, 1 7 आणि 4 11 आणि 12 हे किती दिसत आहेत? 120% दिसत आहेत. यांची बेरीज करतो म्हटलं तर 20% असे विद्यार्थी असणार. आपल्याकडे तर 100%च व्हॅल्यू आहेत. मग हे 120 दिसून राहिलेले आहेत. तर 20% असे विद्यार्थी असणार की ज्यांनी इंग्रजी आणि हिंदी हे दोन्ही विषय घेतलेले आहेत. आलं लक्षात? 20% असे विद्यार्थी असणार ज्यांनी इंग्रजी आणि हिंदी हे दोन्ही विषय घेतलेले आहेत. आणि आपल्याला त्या 20%चीच व्हॅल्यू काढायची आहे. 100% बरोबर 600 असेल तर 20% बरोबर किती असणार? 10% म्हणजे 60. 20% म्हणजे किती असणार? 60 अधिक 60 120. दॅट्स इट. म्हणजे आन्सर ऑप्शन काय असणार आपला? 120. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार. जसं की 100% इक्वल टू 600 आहेत तर 20% इक्वल टू वॉट?
ठीक आहे. 10% तुम्हाला माहिती आहेत, 1 0 केला तर 10% मिळतात. 60 10%, ठीक आहे. आणि 10 2 20% होतात, तर 60 गुणिले 2 करणार, किती येणार? 120 येणार. तर हीच गोष्ट मी तुम्हाला जेव्हा नंबर व्हॅल्यूज जे आहेत पर्सेंटेज जे आहेत 16.66 विचारले असते किंवा तुम्हाला 14.28% विचारले असेल, तर त्या केसमध्ये काय, तर त्या केसमध्ये पर्सेंटेजचे तेवढं लेक्चर बघून घ्या. ठीक आहे, कारण तिथे मी तुम्हाला शिकवलेलं आहे कन्व्हर्जन ऑफ पर्सेंटेज टू फ्रॅक्शन व्हॅल्यू. ठीक आहे, चला. आणि पर्सेंटेजचं लेक्चर हे आपल्या यूट्यूबवरच आहे. ठीक आहे, तर तेवढं ते बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक्स आणि वाय या दोन स्थानकातील अंतर 500 किलोमीटर आहेत. एक रेल्वे एक्स या स्थानकापासून वायकडे 20 किलोमीटर वेगाने धावते. त्याचवेळी दुसरी रेल्वे वाय या स्थानकातून एक्सकडे 30 किलोमीटर वेगाने धावते आहे. 30 किलोमीटर ताशी वेगाने, 30 किलोमीटर प्रति तास धावते आहेत. तर एक्स या स्थानकापासून किती अंतरावर दोन्ही रेल्वे एकमेकाला पार करतील? एक्झॅक्टली म्हणजेच काय हो, म्हणजेच आपल्याला विचारलेलं आहे की एक्स या ठिकाणापासून किती अंतरावर दोन्ही रेल्वे एकमेकीला भेटलेल्या आहेत. राईट, एक्झॅक्टली. ठीक आहे, बघा. एक्स हे एक गाव आहे, वाय हे एक गाव आहे. ठीक आहे, आता या दोन स्थानकातील जे अंतर दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे आपल्याला? 500 किलोमीटरचं हे आपलं अंतर आहे. एक्झॅक्टली, ठीक आहे. आणि एक्स या स्थानकापासून वाय या स्थानकाकडे 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने एक रेल्वे धावते आहेत. आणि त्याचवेळी त्याच वेळी म्हटलेला आहे, हा महत्त्वाचा शब्द आहे तिथे, त्याचवेळी दुसरी रेल्वे वाय या स्थानकापासून एक्सकडे ताशी 30 किलोमीटर वेगाने धावते आहेत. ठीक आहे, ताशी 30 किलोमीटर वेगाने आणि हा 20 किलोमीटर वेगाने. तर एक्स या स्थानकापासून किती अंतरावर दोन्ही रेल्वे एकमेकीला पार करतील? म्हणजे समवेअर या कुठेतरी इथे पार करणार आहेत. तर एक्स पासून तर हा पॉईंट किती किलोमीटरचा आहे, बस एवढं आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे. आणि जेव्हा अपोजिट डायरेक्शन असेल त्या केसमध्ये रिलेटिव्ह स्पीड काय असणार? त्या केसमध्ये रिलेटिव्ह स्पीड असतो की दोन्ही ट्रेनच्या वेगाची बेरीज. दोन्ही ट्रेनच्या वेगाची बेरीज किती असणार? एक 20 आणि दुसरं 30. 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने ते डिस्टन्स कव्हर होऊन राहिलेलं आहेत, 50 किलोमीटर पर आवर. ओके, आणि डिस्टन्स किती आहेत आपलं? 500 किलोमीटरचं डिस्टन्स आहेत. सो डिस्टन्स इक्वल टू आपण टाइम डिस्टन्स स्पीड सखोल पद्धतीने घेतलेला आहे. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इन टू टाइम. ठीक आहे, स्पीड इन टू टाइम. तर टाइम काढण्यामागची गरज, इथं टाइम काढण्यामागची गोष्ट आवश्यकता काय आहे? ठीक आहे, त्याच्यामागचं लॉजिक काय आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे की एक्सवरून ती गाडी 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेली तर ते पर्टिक्युलर डिस्टन्स ते किती तास, म्हणजे जो टाईम लागलेला आहे ते ट्रेनला, दोन्ही ट्रेनला एकमेकींना भेटायला या पॉईंटला, तर त्या एक्स या ठिकाणापासून जी रेल्वे जात आहे त्या ट्रेननी किती किलोमीटर अंतर इथपर्यंत कव्हर केलेलं आहे, याच्यासाठी आपल्याला टाईमची गरज आहे. ठीक आहे, सो डिस्टन्स किती दिलेलं आहेत आपल्याला? डिस्टन्स दिलेला आहे 500 आणि जो रिलेटिव्ह स्पीड आहेत इथे स्पीड गुणाकारामध्ये आहेत, म्हणजेच काय येणार? भागाकारामध्ये. रिलेटिव्ह स्पीड किती आहेत? 50 किलोमीटर इक्वल टू टाईम किती येणार? 10 तास त्या ट्रेनला लागलेले असणार एकमेकींना भेटायला. ओके, 10 तास त्या ट्रेनला एकमेकींना भेटायला लागलेले असणार. आणि 10 तास जर लागलेले असेल तर 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने एक्सवरून एक ट्रेन सुटलेली आहे. 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने एक्स या प्लेसवरून ट्रेन सुटलेली असेल तर 10 तासामध्ये तिने किती अंतर कव्हर केलेलं असेल? 20 गुणिले 10 म्हणजेच किती? 200 किलोमीटर अंतर तिने कव्हर केलेले असणार. आणि एक्सपासून 200 किलोमीटर अंतरावर त्या ट्रेन भेटलेल्या असणार. आलं का लक्षात? तर वायपासून 30 गुणिले 10 म्हणजेच किती असणार? 300 किलोमीटर अंतरावर. वाय या प्लेसपासून 300 किलोमीटरवर भेटलेले आहेत, तर एक्सपासून 200 किलोमीटर अंतरावर भेटलेल्या त्या ट्रेनचा मीटिंग पॉईंट हा आहे. आलं का लक्षात? खूप सोपा आणि सरळ आहेत, फार काही असं अवघड वगैरे नाही आहेत. फक्त मॅथ्सला तुमचं लॉजिक डेव्हलप पाहिजे आहेत, राईट? इमॅजिनेशन पॉवर स्ट्रॉंग पाहिजे आहेत, नथिंग एल्स. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही लागत. मॅथ्स झालं, जिओग्राफीचं, फिजिकल जिओग्राफी जेव्हा आपण बघतो आहेत, जेव्हा आपण अभ्यासतो आहेत, त्याही केसमध्ये इमॅजिनेशन पॉवर तुमची खूप स्ट्रॉंग पाहिजे आहे. ठीक आहे, आणि मॅथ्समध्ये लॉजिक जबरदस्त पाहिजे आहे, तेव्हा तुमचं संपूर्ण मॅथ्स हे सोपं आणि सरळ होऊन जातं. खूप काही असं अवघड वगैरे नाही आहे. ओके, नेहाचा पगार 10% कमी केला व नंतर तेजीमुळे तो 30% वाढवला, तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झालेली आहे? या गोष्टीसाठी रेशिओ मेथड सुद्धा बघितलेली आहेत आपण. आणि
सक्सेसिव्ह मेथडसुद्धा बघितलेली आहे. दोन्हीही मेथडने आपण डिस्कस केलेले आहेत, परंतु मी तुम्हाला सोप्या पद्धतीने घेऊन जातो रेशो मेथडने. आलं का लक्षात? मूळच्या पगारात किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे बघा. नेहाचा पगार अगोदर 10% कमी केलेला आहे. 10%ला काय लिहिणार? 1/10 लिहिणार. आलं का लक्षात? 10%ला कशा पद्धतीने 1/10 लिहितोय? या पर्सेंटेजला डिनोट करतो आपण 1/100नी. ओके, इथे साईन नाही आहेत म्हणून साईन ऑलवेज कशाचं असतात? मल्टिप्लिकेशनचं. 10 गुणिले 100 बरोबर आहेत. सो बेस बेस नाही आहे म्हणून बेस काय असणार? नेहमी 1 असणार. 10 × 10 100 × 100 म्हणजेच काय असणार? 10/100. 1 0 गेला 1 0 गेला म्हणजेच 10%ला काय लिहितोय आपण? 1/10 लिहितो आहे. 10%ला जर 1/10 लिहित असेल मूळच्या पगारात, नेहाचा पगार 10 रुपये असेल, 10 वरून 1नी कमी केलेला आहे, 1 युनिटनी कमी केलेला आहे. म्हणजेच आधी 10 होता, नंतर किती झालेला आहे? तो 9 झालेला आहे. त्याच्यानंतर तेजीमुळे 30%नी वाढवलेला आहे. 30% म्हणजेच किती असणार? 30/100. 1 0 गेला 1 0 गेला. 10 वरून 3नी वाढवलेला आहे. आलं का लक्षात? 10 वरून 3नी वाढवलेले आहेत म्हणजे पगारामध्ये वाढ झालेली आहे 3 युनिटनी. पगार किती झालेला आहे? 13 युनिट. 13 युनिट जर पगार झालेला असणार तर 10 × 10 आणि 13 × 9 करणार आपण. हे किती येणार? 100 आणि 13 × 9 117. याच्यामध्ये जे वाढ दिसून येते ती किती दिसून येतात? 17 युनिटची वाढ. कोणावर? 100वर. म्हणजे 17 हे 100च्या किती पर्सेंट आहेत? ठीक आहे, किती पर्सेंट दिसत आहेत? 17%. दॅट्स इट. म्हणून आपलं आन्सर ऑप्शन काय असणार? आन्सर ऑप्शन 1 हे आपलं आन्सर असणार. ठीक आहे, चला आता याच्यामध्ये आणखी काय करता येईल आपल्याला? याच्यामध्ये सक्सेसिव्ह मेथडसुद्धा अप्लाय करता येईल. आणि सक्सेसिव्ह मेथड तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या साईन आहेत त्या लँग्वेजनुसार चेंज होतात. ठीक आहे, सक्सेसिव्ह मेथड तुम्हाला मी डिस्कस करून सांगितलेली होती. x + y + xy/100. आता इथे जो प्लस येतो आहे तो प्लस का येतो आहे? कारण शब्दानुसार. आता नेहाचा पगार 10%नी कमी केलेला आहे. म्हणजे मी जर आता इथे कन्सिडर करतो आहे की x = 10 आहेत आणि कमी झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे काय झालेलं आहे? 30%नी वाढवलेलं आहेत म्हणून y = 30 घेतो आहेत. कमी केलेला आहे म्हणजेच काय हो? मायनस आहेत, राईट? म्हणून -10 घेणार. वाढवला म्हणजेच काय? 30नी वाढवलेला आहे म्हणून +30 घेणार, राईट? आता इथे XY जो दिसतो आहे तो काय आहेत? x × y आहेत, बरोबर आहेत. हा जो 10 आहे तो कसा आहे? मायनस आहेत. आणि हा जो 30 आहे तो कसा आहे? प्लस आहेत. आणि प्लस × मायनस काय येणार? मायनस येणार. एक्झॅक्टली प्लस × काय येणार? प्लस × मायनस मायनस, किंवा मायनस × प्लस काय येणार? मायनस येणार, राईट? मायनस × मायनस काय येणार? प्लस येणार. तर प्लस × प्लस काय येणार? प्लस येणार. ही गोष्ट साईन लक्षात ठेवाव्या लागेल तुम्हाला. ठीक आहे, याचं प्रत्येक ठिकाणी काम असतं. सिम्प्लिफिकेशनमध्ये काम पडतं, याचं प्रॉफिट अँड लॉसमध्येही पडतं, पर्सेंटेज या घटकामध्ये पडतं, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टमध्ये सुद्धा या साईनचं काम आहे. सर्ट्स अँड इंडायसेसमध्ये सुद्धा त्या साईनचं काम आहे. ठीक आहे, एनिवे असो. आता असं असेल तर -x × +y म्हणजेच काय येणार? मायनस मिळणार. सो म्हणून -10 × 30/100. एक्झॅक्टली. ठीक आहे, आता आपण याचं जर इथे कॅल्क्युलेशन करतो आहेत =- -10 + 30 किती येणार? +20. हा मायनस ॲज इट इज राहणार. 10 × 30 म्हणजे 300. 300/100 म्हणजेच किती येणार? 3 मिळणार आपल्याला इथे. एक्झॅक्टली 20 - 3 किती येणार? 17. 17%नी काय झालेलं आहे? मूळच्या प्रकारात वाढ झालेली आहे. हाच जर निगेटिव्ह असतं 17 काय दिसून आलेली असते? आपल्याला घट दिसून आलेली असते. हे आहेत सक्सेसिव्ह मेथड. याही मेथड तुम्ही मेथडच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकता, काही इश्यू येणार नाही आहेत. ठीक आहे, खूप सोपा आणि सरळ असा असलेला हा पार्ट आहे. हे सर्व डिस्कस केलेलं आपण पर्सेंटेज या घटकामध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. जर 6 कागदी पुट्ट्यांचे वजन 45 ग्रॅम असेल तर 1500 ग्रॅम वजनाच्या त्याच प्रकारच्या कागदापासून
किती कागदी पुट्टे बनवता येतील, अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि फार सोपा आणि सरळ आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशनचीच येथे गरज आहे. राईट, 6 ग्रॅम कागदापासून 45 ग्रॅम कागदापासून किती पुट्टे बनतो आहेत? 6 पुट्टे बनतो आहेत. तर 1500 ग्रॅम कागदापासून किती पुट्टे बनणार, हेच प्रश्न आपल्याला इथे विचारण्यात आलेला आहे. काय करणार? याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय करायचं. एक्झॅक्टली. सो 1500 गुणाकारामध्ये 6 डिवायडेड बाय 45 आपल्याला काय मिळणार? किती कागदी पुट्टे बनतील 1500 ग्रॅम यापासून. ठीक आहे, किती येणार? 15 × 15, 15 × 3 = 45, 3 दोन्ही 6, 100 दोन्ही 200. सो 200 कागदी पुट्टे आपल्याला तिथे दिसून येईल बनवलेले. आन्सर ऑप्शन क्रमांक 3 हे काय असणार आपलं आन्सर असणार. ओके, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. हां बघा, 3.65 प्लस इंटू 3.65 प्लस 2.35 इंटू 2.35 मायनस 2 इंटू 2.35 इंटू 3.65 डिवायडेड बाय 169. काय दिसून येत आहेत? अरे हा अल्जेब्रा बेसिसवरचा प्रश्न आहे. ठीक आहे, अल्जेब्रा बेसिसवरचा प्रश्न आहे. इथे तुम्हाला एक दिसत असेल की ए, आता ए साठी मी 3.65 घेतो आहे, बी साठी 2.35 घेतो आहे. एक्झॅक्टली. ठीक आहे, आता हे जर बघतो म्हटलं तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab दिसून येत आहेत. बरोबर आहेत. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab असेल तर इक्वल टू काय असणार? सो ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. बस सोपं आहे आणि सरळ आहेत. उगाचच का बरं मल्टिप्लिकेशन करायचं आणि का कॅल्क्युलेशन करायचं? कोणी सांगितलं? एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे एवढं सर्व करण्यासाठी. आपल्या एक लक्षात यायला पाहिजे की हे जे दिसत आहेत ते अल्जेब्राचे इक्वेशन आहेत आणि त्या दृष्टिकोनातून असल्या पद्धतीच्या प्रश्नाला तुम्ही बघायला पाहिजेत असं इथे म्हणाल मी. ठीक आहे, आता ए साठी काय कन्सिडर करणार आपण? ए साठी काय कन्सिडर केलेलं होतं? 3.65 मायनस 2.35 आणि या होल ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 1.69. एक्झॅक्टली. ठीक आहे, करा आता. आधी ब्रॅकेट सॉल्व करायचं, देन त्याचा पॉवर. 3.65 मायनस 2.35 किती येणार? 0, 3, 1. 1.3 हा इकडे शून्य कितीही असू शकतात. म्हणजेच काय येणार इथे 1.3 याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 1.69 आणि 13चा स्क्वेअर किती येतो आहे? जर डेसिमल मी हटवला तर 13चा स्क्वेअर किती येतो आहे? 169 येतो आहे, 169. सो 1.3 इंटू 1.3 जर करतो आहे तर तिथे किती दिसून येणार आपल्याला? 1.69. ठीक आहे, 13चा स्क्वेअर किती येणार? 169. सो 169 आहेत म्हणून 1.69. ठीक आहे, डिवायडेड बाय 1.69 किती येणार? 1.69 भागाकारामध्ये 1.69 किती येणार? 1 येणार. राईट, म्हणजे याचा भागाकार किती आलेला आहे? त्याचा आन्सर काय आलेला आहे? आन्सर आलेला आहे 1. किती सोपे आणि सरळ पद्धतीनं आहेत. ठीक आहे, इथे बघायचं होतं की हे इक्वेशन कशा पद्धतीनं सॉल्व्ह होत आहेत. दॅट्स इट, नथिंग एल्स. याच्यामध्ये फार केसं आगळं वेगळं नाही आहेत आणि रिसेंटली झालेला टॅक्स असिस्टंट असो किंवा क्लर्क असो कुठल्या तरी एक्झाममध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता मुख्य परीक्षेमध्ये आणि तेच प्रश्न आपण आजच्या या सेशनमध्ये घेतो आहेत. ते प्रश्न घेतो आहेत. त्याच्यानंतर कंबाईंड प्रिलिम्समध्ये जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत तेही प्रश्न आपण डिस्कस करतो आहे. ठीक आहे, चल नेक्स्ट प्रश्न जाऊया. एक मोटार गाडीने 50 किलोमीटर प्रति तास या सरासरी वेगाने पुणे ते मुंबई हे अंतर कापण्यास 6 तास लागतात. जर त्याच मोटार गाडीने तेच अंतर 4 तासात कापले तर गाडीचा सरासरी वेग आपल्याला इथे कळायला सांगितलेला आहे. सो एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची होती तुम्हाला, काय? डिस्टन्स माहिती नाही आहेत आपल्याला आणि इथे डिस्टन्स त्याच माध्यमातून दिसत आहेत. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाईम. एक्झॅक्टली, स्पीड इंटू टाईम. आता डिस्टन्स तर माहिती नाही आहेत आणि 50 किलोमीटर प्रति तास हा त्या गाडीचा वेग आहे. ते पर्टिक्युलर डिस्टन्स 6 तास लागलेले आहेत त्या गाडीला क्रॉस करायला. तर डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स इक्वल टू किती आलेला आहे? 300 किलोमीटर. आणि हे जे 300 किलोमीटर डिस्टन्स आहेत त्या गाडीने 4 तासात कापले. त्या गाडीला 4 तासात जर कापायचं असेल तर तिचा ॲव्हरेज स्पीड किती असणार? ठीक आहे, ॲव्हरेज स्पीड किती असणार? सो डिस्टन्स इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम इक्वल टू काय येणार? स्पीड येणार. एक्झॅक्टली.
आपल्याला स्पीड कळायचं आहे, इथे गुणाकारामध्ये असलेला टाईम इकडे भागाकारामध्ये येईल, बरोबर आहेत. म्हणून 300 डिवायडेड बाय 4 बरोबर किती मिळणार आपल्याला 75 किलोमीटर प्रति तास. हा काय असणार आपला स्पीड असणार. ॲव्हरेज स्पीड किती असणार 75 किलोमीटर प्रति तास. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय असणार आपलं आन्सर असेल. ओके ठीक आहे. हां बघा, खालील आयताचे निरीक्षण करून ऑब्झर्व द फॉलोइंग रेक्टँगल आणि फाइंड द पेरिमीटर ऑफ ABD. हां ठीक आहे. आता या ABDचं आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. आणि पेरिमीटर फाइंड आउट करताना तुम्हाला एक माहिती आहे की त्रिकोणाचे पेरिमीटरचा फॉर्म्युला काय, ट्रायंगलचा पेरिमीटरचा फॉर्म्युला, अरे तिन्ही साईडची बेरीज, दॅट्स इट. ठीक आहे. P + B + H परपेंडिक्युलर + B बेस + हायपोटेनियस. एक्झॅक्टली. ठीक आहे. आता हायपोटेनियस आपल्याला इथे ही जी साईड दिलेली आहेत, आता रेक्टँगलची समोरची साईड काय असणार सेम असणार, राईट. आणि हे आपल्याला सारखी सारखी दिसून येणार. म्हणजे हे 5 सेंटीमीटर आहेत तर ही पण 5 सेंटीमीटर आहेत, ही 12 सेंटीमीटर आहेत तर ही पण 12 सेंटीमीटर आहेत. तर हे आपल्याला शोधायची आहेत B आणि D. हायपोटेनियस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, कारण आपल्याला ABDचं पेरिमीटर आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे. सो आता तुम्हाला एक दिसत असेल ट्रिपलेट, पायथागोरियन ट्रिपलेटची तुम्हाला आता सोप्या सरळ पद्धतीनं तर काढायची तर काही गरज नाही आहे, परंतु तुम्हाला काढून देतो आता. ठीक आहे. याला कन्सिडर करतोय मी, हा P आहेत, हा B आहेत आणि हा H आहेत. एक्झॅक्टली PBH. पायथागोरियनचा फॉर्म्युला काय आहे याचा थेरमचा, पायथागोरियन थेरम काय म्हणतो आहे, H² = P² + B². कर्णाचा वर्ग बरोबर परपेंडिक्युलरचा वर्ग प्लस बेसचा वर्ग, उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग. ठीक आहे. हायपोटेनियस आपल्याला माहिती नाही आहे. सो H² परपेंडिक्युलर किती आहे 5, 5चा वर्ग प्लस बेस किती आहे 12चा वर्ग, किती येणार 25 प्लस 144 = 169. हा काय आहे H². Hची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर हा 169 रूटमध्ये जाईल. सो हिअर H = किती असणार 13. H = जर 13 असेल म्हणजे ही व्हॅल्यू किती आलेली आहे 13 आलेली आहेत. आणि बस काय करायचं आहे पेरिमीटर फाइंड आउट करायसाठी काय करायचं आहे, तिन्ही याची बेरीज करायची आहे. P + B + H, दॅट्स कॉल्ड पेरिमीटर. ठीक आहे. ओके. P किती आलेला आहेत, P आलेले आहेत 12, सॉरी P किती दिलेले आहेत आपल्याला 5 दिलेले आहेत, बेस 12, H 13, 12 आणि 5 17 + 13 30 सेंटीमीटरचा काय असणार पेरिमीटर. आन्सर ऑप्शन क्रमांक 2 काय असणार आपला आन्सर असणार. ठीक आहे. चालेल, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. परीला शाळेतून एक प्रोजेक्ट मिळाला, त्यात तिला विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या विषयाबद्दल माहिती जमा करायची होती. तिने 800 विद्यार्थ्यांकडून ती माहिती जमा केली. तर मराठी विषय आवडणारे किती विद्यार्थी आहेत, आणि आपल्याला हे पर्सेंटेजमध्ये दिलेले आहेत. मराठीचे पर्सेंटेज माहिती नाही आहेत. सो हा सर्कल कन्सिडर करायचा आहे तुम्हाला. हा सर्कल आहे 100%. एक्झॅक्टली 100%. आता जे पर्सेंटेज दिलेले आहेत त्याची बेरीज करायची आणि जो रिमेनिंग पोर्शन राहिलेला आहे पर्सेंटेजमधला तोच काय असणार मराठीचे पर्सेंटेज. आलं का लक्षात. ठीक आहे. चला 36 विज्ञानाचे दिलेले आहेत, 11% 36 गणित, 11 विज्ञान, त्याच्यानंतर 8 आणि 7 15 आणि 6 21, 21 आणि 28 49, राईट 49 49, 6 आणि 1 7 9 आणि 7 16चा 6 एक कॅरी फॉरवर्ड, 3 आणि 1 4 आणि 4 8 आणि 1 9. 96% हे संपूर्ण झालेले आहेत. मराठीचा जो क्वेश्चन मार्क असणार तो रिमेनिंग असणार, म्हणजेच किती 4%, राईट 4% काय असणार मराठी असणार, राईट 96 + 4% किती मिळणार आपल्याला 100%. म्हणजे सर्कल कितीचा आहे तो 100%चा आहे. ओके. आता 4% आपल्याला काढायचं आहेत आणि 800 विद्यार्थी आहेत. सो 800चे 4% किती येणार, 1% किती आहेत 800चा 8 आहेत, 10% किती येत आहेत 80. सो 1% किती असणार 8, म्हणून 8 × 4 32. मराठीचे विद्यार्थी किती असणार 32 असणार. ओके. 32 विद्यार्थ्यांना मराठी हा विषय आवडतो.
बँकेतील भरतीसाठी 20 प्रश्नांची एक परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेत प्रत्येक बरोबर येणाऱ्या उत्तरासाठी 5 गुण मिळतात, तर प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. स्पंदनला त्या परीक्षेत फक्त 10 प्रश्न बरोबर सोडवता आले, तर त्याला किती गुण मिळालेले आहेत? त्याला किती गुण मिळतील? 10 प्रश्न जर त्याने सोडवलेले आहेत, 20 प्रश्नांची ती परीक्षा आहे. एक्झॅक्टली एका प्रश्नासाठी तुम्हाला 5 गुण स्पंदनला मिळतात आहेत. ठीक आहे, एका प्रश्नासाठी स्पंदनला 5 गुण मिळत आहेत, तर 10 प्रश्नासाठी त्याला किती गुण मिळालेले असणार? बिलकुल 50. परंतु प्रश्न तर 20 होते, राईट? 20 होते म्हणजे 10 प्रश्न काय केलेले आहेत? त्यांनी चुकवलेले आहेत, राईट? म्हणून निगेटिव्ह जाणार त्याचे. आता चुकवलेल्या प्रश्नांचे गुण किती? एका प्रश्नाला गुण किती वजा होतात? 2 गुण वजा होतात. म्हणून 10 दोन्ही 20. 20 काय होणार? डिडक्ट होणार. म्हणजे फेअर मार्क्स किती असणार त्याचे? 30. 30. पर्याय क्रमांक 2 काय असणार? आपला आन्सर असणार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2 संख्यांची बेरीज 50 आहे, त्यांच्यातील फरक 22 आहे, तर त्यातील लहान संख्या कोणती? अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि फार सोपा आणि सरळ आहे. त्यावर सायमल्टेनियस इक्वेशन थ्रू हा प्रश्न सोडवता येतो. 2 संख्या आहेत x आणि y, यांची बेरीज आहेत 50 आणि यांच्यातील फरक आहेत 22. एक्झॅक्टली यांची जर बेरीज करतोय +y -y कॅन्सल्ड, x + x ट्वाईस x, 50 + 22 72. सो x इक्वल टू किती येणार? 72 डिवायडेड बाय 2, दॅट्स मीन 36. x इक्वल टू जर 36 असेल आणि x आणि y ची बेरीज केल्यानंतर आपल्याला 50 मिळत असेल, तर आपल्याला काय विचारलं आहे? लहान संख्या कुठली? लहान संख्या 50 - 36 म्हणजेच काय मिळणार आपल्याला? बघा, 36 + y इक्वल टू 50. सो y इक्वल टू किती येणार? 50 - 36, दॅट्स मीन 14. 14 काय असणार? ही आपली सर्वात लहान असलेली संख्या. पर्याय क्रमांक 2 आपलं आन्सर असेल. ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला माइंडमध्ये लिहायचं पण गरज नाही आहे. 50 + 22 72 डिवायडेड बाय 2 36. सो 36 एक व्हॅल्यू येत असेल, तर दोन्ही व्हॅल्यूची बेरीज किती दिलेली आहेत? 50. 50 - 36 14. लहान संख्या कुठली असणार? 14. ठीक आहे, माइंडमध्येच कॅल्क्युलेशन होते. ओके, चला. एका पिशवीत 10 पांढरे, 16 लाल आणि 14 काळे चेंडू आहेत. जर यादृच्छिकपणे रँडमली म्हणजे कुठलंही भाकीत न करता, भविष्यात माहिती नाही आपल्याला काय होईल काय नाही, त्याला म्हणतात रँडमली, एक चेंडू त्यातून काढण्यात आला, कुठलंही प्रेडिक्ट न करता. ठीक आहे, आला तर लाल किंवा काळा चेंडू निघण्याची शक्यता किती आहे? चेंडू किती काढायचे आहेत आपल्याला? एकच चेंडू काढायचा आहे आणि रँडमली काढायचं आहे. पिशवीत काही चेंडू आहेत, पिशवीमध्ये हात घालतोय आपण आणि असंच कुठला तरी एक चेंडू येईल, तर तो चेंडू तुमच्या हातामध्ये असलेला चेंडू तो रेड और ब्लॅक असण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार? दॅट्स इट. ठीक आहे, आपल्याला हेच विचारलेलं आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग अ रेड और ब्लॅक बॉल इज. ओके, आता रेड बॉल किती आहेत? 16 आहेत. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करताना प्रोबेबल इव्हेंट इक्वल टू फेवरेबल केसेस अपॉन टोटल केसेस. फेवरेबल केसेस अपॉन टोटल केसेस हे तुम्हाला एक प्रोबॅबिलिटीचं एक फॉर्म्युला आहे. तुम्हाला जर प्रोबॅबिलिटी यूट्यूबवर पाहिजे असेल तर ते पण मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये. निश्चितपणे तुमच्यासाठी प्रोबॅबिलिटी, परमिटेशन, कॉम्बिनेशन दोन्ही लेक्चर घेऊन येतो. ठीक आहे, काहीच इश्यू नाही. ओके, फेवरेबल केसेस काय आहेत आपल्या? आता फेवरेबल केसेस कुठल्या असणार? ब्लॅक और रेड, एक तर लाल असेल किंवा ब्लॅक असणार. आणि जेव्हा किंवा असा विचारलेला असेल तर त्या केसमध्ये काय होतं? ॲडिशन होतं. आणि असेल तर काय असणार? आणि असेल तर केसमध्ये मल्टिप्लिकेशन होणार फेवरेबल केसेसमध्ये. ठीक आहे, चालेल. चला, प्रोबेबल इव्हेंट आपल्याला इथे विचारलेले आहेत. सो फेवरेबल केसेस एकतर तो रेड असणार और ब्लॅक असणार. रेड बॉल किती आहेत आपल्याकडे? रेड बॉल आहेत 16. 16 C1. सी काय आहेत? कॉम्बिनेशन. ठीक आहे, 16 पैकी एक बॉल तो असू शकतो किंवा ब्लॅक किंवा 14 पैकी तो एक बॉल असू शकतो. तर टोटल बॉल किती आहेत आपल्याकडे? 10, 16, 10, 26, 26 अधिक 14 किती असणार? 40. 40 मधून आपण एक बॉल काढतो आहे. त्या पिशवीमध्ये 40 बॉल आहेत. त्या पिशवीमध्ये 40 बॉलामधून एक बॉल आपल्याला उचलायचा आहे. तो बॉल ब्लॅक और रेड असण्याची संभाव्यता किती आहेत असं आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे. करा सिम्प्लिफाय. 16 अधिक 14 किती येणार? 30. 30 डिवायडेड बाय 40 म्हणजे प्रोबेबल इव्हेंट किती आलेला आहे आपला? 3/4. 3/4. आन्सर ऑप्शन क्रमांक 2 काय असणार आपलं? उत्तर असणार आहे. ठीक आहे, खूप सोपं आहे आणि सरळ आहे. फार केस अवघड वगैरे नाही आहे हा प्रश्न.
जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास करतील, तर ते किती दिवस त्यांना लागतील? बस सोपं आहे यार. MDH माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे. MDH मसाले माहिती आहे ना. ओके, M × D × H इक्वल टू M2 D2 अँड H2. ओके, चला. M1 किती आहेत? 10 आहेत. दर दिवशी 2 तास 5 दिवसात ते काम संपवतात, ठीक आहे. असं काम करूया आपण. इथे 5 दिवस 2 तास काम करतात ते, ठीक आहे. इक्वल टू माणसं किती आहेत? तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास, जो आपल्याला D2 माहिती नाही आहेत, D2 × ठीक आहे. H2 किती दिलेले आहेत आपल्याला? 5 तास. ओके, 5 तास. आणि इकडे पण हे दिलेले आहेत. सो एक लक्षात येत असेल तुमच्या, आता आपल्याला D2 फाइंड आउट करायचं आहे. D2ला मल्टिप्लिकेशनमध्ये कोण आहे? 2 आणि 5, बरोबर आहे. 2 आणि 5 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. तर इकडे आल्यानंतर कशामध्ये जाईल? लेफ्ट हँड साईडला आल्यानंतर भागाकारामध्ये जाईल. भागाकारामध्ये जात असेल तर बिलकुल इथेही 5 आहे आणि इथेही 2 आहेत. 5 5 कॅन्सल्ड, 2 2 कॅन्सल्ड. सो हिअर D2 इक्वल टू किती आलेला आहे? 10. म्हणजे त्या माणसाला लागलेले दिवस किती असणार? 10 दिवस. पर्याय क्रमांक 3 हे काय असणार? आपला आन्सर असणार. ओके, ठीक आहे. चालेल. चल नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. जर एक रक्कम दर साल दर शेकडा 10 दराने 2 वर्षासाठी ठेवली, तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज व चक्रवाढ व्याजातील फरक 750 रुपये आहे, तर ती रक्कम किती असणार? व्याजाचा दर किती दिलेला आहे? 10%. प्रश्न डिस्कस केलेला आहे कुठे? कंपाऊंड इंटरेस्ट या घटकामध्ये. तुम्ही जरूर बघावं ते लेक्चर, ठीक आहे. ठीक आहे, चालेल. चला, काय म्हटलेलं आहे? रेट ऑफ इंटरेस्ट 10% आहे आणि 2 इयरसाठी आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज तील फरक आपल्याला 750 दिलेला आहे. तर ती प्रिन्सिपल किती आहे, रक्कम किती आहे, तसं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, ठीक आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 10% आहेत. ओके, 10%ला काय लिहिणार आपण? 1/10 लिहिणार. 10 रुपयावर 1 रुपया व्याज मिळत आहे. एक्झॅक्टली जे वर्ष दिलेले आहेत आपल्याला, 2 वर्ष दिलेले आहेत, तर या 10चा काय करणार? पॉवर 2 करणार. अलग लक्षात? 10चा पॉवर काय करणार? 2 करणार. मी तुम्हाला याच्या माध्यमातून नाही शिकवणार. कशाच्या? आपलं हे जे दिलेलं आहेत फॉर्म्युलाच्या माध्यमातून नाही शिकवणार. जे लॉजिक बेस जे आहेत त्याच गोष्टीतून तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो आहेत. 10चा वर्ग किती आहेत? सपोज 10चा वर्ग किती आलेला आहे? 100 आलेला आहे. मी जर म्हणेल की ते प्रिन्सिपल 100 रुपये आहेत, 100वर आपल्याला प्रत्येक वर्षासाठी 10% दराने व्याज आकारायचं आहेत, राईट? एक्झॅक्टली. तर पहिल्या वर्षासाठी आणि दुसऱ्याही वर्षासाठी 10% म्हणजेच किती येणार? 1/10. म्हणून याच्यावर व्याज आकारताना मल्टिप्लाइड बाय 1/10 करतोय. पहिल्या वर्षासाठी 10 रुपये व्याज आलेलं आहे. दुसऱ्याही वर्षासाठी 1/10 व्याज आकारतोय. दुसऱ्या वर्षासाठी 10 रुपये व्याज आलेलं आहे. कधी? जेव्हा मुद्दल 100 असेल त्या केसमध्ये. आणि चक्रवाढ व्याजामध्ये काय होतं की दुसऱ्या वर्षासाठी प्रिन्सिपल चेंज होऊन जातं. प्रिन्सिपल चेंज होत असताना काय ॲड होतं त्याच्यामध्ये? पहिल्या वर्षाचं व्याज ॲड होतं. ठीक आहे, पहिल्या वर्षी व्याज किती आलेलं आहे? 10 रुपये. या 10 रुपयावर सुद्धा आपण 10% व्याज आकारणार. म्हणून या 10 रुपयावर 10% व्याज आकारताना किती आकारणार? 1/10. याच्यावर पण 10 रुपये व्याज, 10% व्याज आकारणार. आणि किती येणार? 10 कॅन्सल, म्हणजे 1 रुपये हे व्याज आपल्याला इथे मिळतं आहेत, बरोबर आहेत? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधील फरक आपल्याला इथे दिलेला आहे. आता इथे सरळ व्याज, प्रत्येक वर्षाला सरळ व्याज काय असणार? इक्वल असणार. म्हणजे 10 + 10 20 रुपये काय आहेत? आपला सरळ व्याज आलेला आहे. सिंपल इंटरेस्ट 20 युनिट आलेला आहे. ठीक आहे. कंपाऊंड इंटरेस्ट काय असणार? व्याजावर व्याज 10 10 आणि 1 21. या दोघांमध्ये फरक किती दिसून येतो आहे? 1 युनिटचं दिसून येतं. 1 युनिट. आणि या 1 युनिटचीच तर व्हॅल्यू आपल्याला 750 दिलेली आहे. एक्झॅक्टली 1 युनिटचीच तर व्हॅल्यू 750 दिलेली आहे. म्हणजे 1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 750 मिळेल? 750 नाही. या 1 ला जेव्हा आपण 750 मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला 750 मिळत असेल, म्हणजे ते 1 युनिट 1 रुपये नसून ते व्हॅल्यू किती आहेत? वास्तविकपणे ती व्हॅल्यू आहेत 750 रुपये. म्हणून आपल्याला त्या 1 ला सुद्धा 750 मल्टिप्लाय करावं लागेल. आणि जेव्हा आपण 1 ला 750 मल्टिप्लाय करू, जे प्रिन्सिपल आपण अज्युम केलेलं होतं 100 रुपये, त्याला पण 750 मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच काय मिळणार आपल्याला? वास्तविक अमाऊंट. ठीक आहे, म्हणजेच काय मिळणार? वास्तविक अमाऊंट. म्हणजे 750 गुणिले 100 किती येणार? 2 शून्य वाढून द्यायचे. 75,000. 75,000. पर्याय क्रमांक 1 काय असणार? आपलं आन्सर असणार. ही गोष्ट मी तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट या घटकामध्ये थॉरली डिस्कस केलेली आहे. फॉर्म्युले नाही अप्लाय करणार. फॉर्म्युलेच्या मागे लागूच नका तुम्ही.
सरळ सरळ सांगेल मी तुम्हाला. टाईम डिस्टन्स स्पीड असेल, टाईम अँड वर्क असेल, पाईप अँड सिस्टम असेल, कंपाऊंड इंटरेस्ट असेल, सिम्पल इंटरेस्ट असेल, नाही लागायचं. ठीक आहे, जस्ट एक लॉजिकली त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला डेव्हलप करावा लागेल. ओके, त्याला विकसित करावं लागेल आणि विकसित करण्यासाठी मी ते लेक्चरसुद्धा घेतलेलं आहे कंपाऊंड इंटरेस्टचं. ठीक आहे, तेवढं ते बघून घ्या. विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळाखंडात दर्शविलेले आहेत. ठीक आहे, आता एस, एम आणि एल याची आपल्याला काय काढायची आहेत, मिळून सरासरी प्रवाशांची संख्या किती असेल. एस, एम आणि एल. एस 24%, एम 20% आणि एल 15% दिलेलं आहे. ठीक आहे, 24, 20 आणि 15, 5 आणि 4 9, 2 आणि 1, 2 आणि 2, 4 आणि 1 5, 59%. 59%ची व्हॅल्यू किती आहे, 59% दिलेलं आहे. याला मल्टिप्लाइड बाय 3 करणार, डिवायडेड बाय 3 करणार. ठीक आहे, 59% डिवायडेड बाय 3 करतो आहेत, तर 3 1 3, त्याच्यानंतर 3 9 27, 3 9 27, 19%. ठीक आहे, ॲप्रॉक्सिमेटली 20%च्या नियर अबाउट ही व्हॅल्यू जात आहेत आणि आपल्याला ओके एक्झॅक्टली. ठीक आहे, एनिवे 59% डायरेक्टली व्हॅल्यू काढून टाकूया आपण, कारण ते क्लोजेस्ट जात आहेत. कारण इथे 1672 दिसत आहेत, 1681 आणि 850 × 2 जर करतो आहेत तर ते किती मिळतात आपल्याला, 1700 मिळतात. आणि 1700च्या क्लोजेस्ट व्हॅल्यू ज्या दिसत आहेत आपल्याला 1641, 1672 आणि 1651. ठीक आहे, 59% जर 8500 जर काढतो म्हटलं तर सरळ आहेत. 50%चे काळा म्हणजे 4250, 4250 50% येत आहेत. 9% किती येणार. ठीक आहे, 1% म्हणजे 85, 85 गुणिला 9 करणार, 9 5 45, 4 9 8 72 आणि 4 76, 765 याच्यामध्ये ॲड करणार. 5 6 5 11, 1 कॅरी फॉरवर्ड, 7 2 9 1 10चा 0, 1 कॅरी फॉरवर्ड 5. 5015 ते टोटल प्रवासी असणार एस, एम आणि एल या गावचे. एस, एम आणि एल या गाडीमधले. ठीक आहे, आणि याची जर ॲव्हरेज प्रवाशाची संख्या जर काढतो म्हटलं तर डिवायडेड बाय 3 करावं लागणार. 3 1 3, इथे किती राहिलेले आहेत, 2 राहिलेले आहेत. 3 6 18. ठीक आहे, पुन्हा किती राहिलेले आहेत, 2 राहिलेले आहेत. आणि 3 7 21 आणि इथे किती दिसत आहेत, 3, म्हणजे 1671च्या आसपास नियर अबाउट ही व्हॅल्यू दिसून येतात. आणि ते आन्सर ऑप्शन क्रमांक दिसते 3, 1672. पॉईंटमध्ये आन्सर जात आहेत. ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू घ्यावं लागेल आपल्याला, जवळपासची व्हॅल्यू ती किती दिसून येत आहे, 1672. ठीक आहे, आधी काय केलेलं आहे, आधी आपण 59%ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. ठीक आहे, 59%ची जी व्हॅल्यू आलेली आहेत. आता हे जर करतो आहेत म्हटलं तर 19.33% आपल्याला ही व्हॅल्यू दिसून येत आहे. ॲप्रॉक्सिमेटली नाही, वास्तविक किंमत 19.33%. 85 8500 जर काढायचे असेल तर ते किती दिसून येतात, 1671 पॉईंट समथिंग इकडे व्हॅल्यू जात आहे. तर ॲप्रॉक्सिमेटली जे प्रवाशांची संख्या किती येत आहेत, 1672. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट क्वेश्चन. एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत, त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात, 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट दोन्ही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत. अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारला आला आहे. आणि विचारत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची. ठीक आहे, याही माध्यमातून तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल आणि दुसऱ्याही माध्यमातून. हे कबड्डीचे प्लेयर आहेत आणि हे क्रिकेटचे आहेत. ओके, कबड्डीचे प्लेयर किती आहेत, 36 आहेत. 48 क्रिकेटचे प्लेयर आहेत आणि 12 खेळाडू काय करतात, कबड्डी व क्रिकेट दोन्ही खेळ खेळतात. आता हे किती आहेत, 12 कबड्डी व क्रिकेट खेळणारे. तर नुसतं कबड्डी खेळणारे किती आहेत, 36 - 12 म्हणजे 24 नुसतं कबड्डी खेळणारे आहेत. आणि क्रिकेट खेळणारे नुसतं निवड क्रिकेट खेळणारे लोक किती असणार, 48 - 12 केल्यानंतर किती येणार, 36. 12 - 48, 36. आता हे एवढे लोक आपल्याला इथे दिसून येतात. आणि किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत, कुठलाच खेळणारे किती लोक आहेत. तर याची जर बेरीज करतो म्हटलं तर ते किती येणार, 36 + 24 60 + 12 72. ठीक आहे, स्पोर्ट्स खेळणारे लोक किती आहेत, खेळाडू किती आहेत एकूण,
खेळाडू आहेत 80 आणि कबड्डी प्लस क्रिकेट खेळणार किती असणार? 36, 12 आणि 24 किती येणार? 36 + 12 आणि 24 ते दिसून येत आहेत आपल्याला. सॉरी, 36, 12 आणि 24 36, 72 दिसून येत आहेत आणि टोटल खेळाडू 80 आहेत आपले. तर आपल्याला इथं साधं सरळ असं लॉजिक आहे. 80 - 72 = 8. 8 लोक असे आहेत की जे कुठलाच खेळ खेळत नाही आहेत, या दोन्हीपैकी खेळत नाही आहेत. तर 8 हा 80च्या किती % आहेत? ठीक आहे, 8 हा 80च्या किती % आहेत? 8 × 8 सो 10% दिसून येतो आहेत आपल्याला. आलं का आन्सर? पर्याय क्रमांक 3 काय असणार? हे आपलं आन्सर असणार. सोपं आहे, सरळ आहे. सेट थिअरीचे प्रॉब्लेम आपण याला म्हणतो आहे. ठीक आहे, चालेल. एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने जातो आणि 6 किलोमीटर प्रति तास या वेगाने परत येतो, तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती असणार? जेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न विचारताय ना, त्या केसमध्ये सरळ एक लक्षात घ्यायचं, ॲव्हरेज स्पीड आपल्याला इथं विचारलेला आहे. सो 2xy / x + y. ठीक आहे, 2 × 4 × 6 / 6 + 4 किती ना? 6 × 24, 24 × 2 = 48, 48 + 10 48 / 10 किती येणार? 4.8 km/h. हा काय असणार त्याचा ॲव्हरेज स्पीड त्या जर्नीमधला. ठीक आहे, 4.8 km/h. ए आणि बी एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण काम करतात. बी एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो, तर ए एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि एक लक्षात येत असेल, ए आणि बी हे दोघे मिळून 15 दिवसात ते काम करतात. बी एकटा तेच काम 20 दिवसात करतो आहे, तर एला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? ठीक आहे, आता इथे फाइंड आउट करणार आपण एफिशियन्सी. ओके, त्यासाठी आपल्याला टोटल वर्क माहिती असणं गरजेचं आहे. टोटल वर्क काय असतं? 15 आणि 20चा काय असणार इथे? LCM लसावी. राईट, म्हणजेच काय की किती झाडं लागवड करायची आहेत त्यांना, किंवा किती झाडं लागवड करतात ए आणि बी दोघे मिळून. 15 दिवसात जर लागवड करत असेल तर एका दिवशी ते दोघे मिळून किती झाडं लागवड करतात, तर बी एकटा किती झाडं लागवड करतो. दॅट्स इट. ठीक आहे, तर 15 आणि 20चा LCM किती येतो आहे? 60 येतो आहेत. सो 60 जर LCM येत असेल तर 60 / 15 म्हणजे 4 झाडं ए आणि बी दोघे मिळून लावू शकतात. त्यांची एफिशियन्सी दोघांची 4 येत आहेत. तर बीची एकट्याची एफिशियन्सी किती असणार? 3 असणार. एकट्या बीची एफिशियन्सी जर 3 असेल तर या 4 मध्ये 3 आहे की नाही? एक्झॅक्टली, कारण बी इथे आहेत ना. तर एची एफिशियन्सी किती असणार? ऑब्विसली एची एफिशियन्सी किती असणार? 1 ही एची एफिशियन्सी असणार. एक झाड एका दिवशी लावतो आहेत ए, तर 60 झाडं लागवड करायला 60 / 1 म्हणजेच किती लागणार त्याला? 60 डेज. हे काय असणार त्याचं आन्सर असणार? पर्याय क्रमांक 1 हे काय आहेत? इथे ऑप्शन आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं आजचं हे आपलं सेशन होतं. इथून पुढे राहिलेले जे काही प्रश्न आहेत ते आपण 4 भागामध्ये, 3 ते 4 भागामध्ये आपण विभाजित केलेले आहेत. आणि जे नेक्स्ट सेशन असेल ते राहिलेल्या प्रश्नांचं असेल. त्याच्यानंतरही राहिलेले प्रश्न जर असेल तर ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत, तिसऱ्या सेशन. आणि हे 3च लेक्चर बघून जा, तुमचं संपूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं प्रॉपर ॲनालिसिस तुम्हाला मिळून जातील. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे एक आयडिया डोक्यामध्ये येईल की जर आयोगाने अशा पद्धतीचा प्रॉब्लेम जर विचारले तर ते आपल्याला सोडवता आले पाहिजेत. हे प्रॉब्लेम बघून जायचे, तुमच्यामध्ये ऑटोमॅटिकली एक कॉन्फिडन्स जनरेट होईल. आणि एक्झामला कॉन्फिडन्सची खूप अत्यंत आवश्यकता असते. ठीक आहे, तुम्हालाही माहिती आहे. कॉन्फिडन्स जर असेल तर न येणारे प्रॉब्लेमसुद्धा तुम्हाला येऊन जातात तिथे. आलं का लक्षात? ऑल द बेस्ट, चांगली तयारी करा.